बारामतीमधून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे। बारामती तालुक्यात पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा भीषण अपघात झालाय। तालुक्यातील गोजूबावी परिसरामध्ये सुमारे तासाभरापूर्वी हे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। कोसळलेले विमान रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमी या कंपनीचे असून ते गोजूबावी गावाच्या हद्दीत कोसळले। हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर कारणांमुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र सुदैवानं या अपघातातील वैमानिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे याच गोजूबावी परिसरात यापूर्वीही रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता। इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानालाही याच गावाजवळ अपघात झाल्याची घटना घडली होती। बारामतीमध्ये कार्वर एव्हिएशन आणि रेडबर्ड अकॅडमी या संस्था शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देतात। मात्र लागोपाठ होणाऱ्या या अपघातांमुळे आता वैमानिक प्रशिक्षणाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे चर्चेत आलाय। मावशी, थोड्या वेळापूर्वी इथं विमान अपघात झालेला आहे। काय कसा झाला अपघात आणि तुम्ही कुठे होता त्या टाइमला? तिथं जवळ होते मी शेजारी। एक खांब आहे, त्या खांबाला धडकला, धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं। इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरतं झालं। तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासरा भरच असेल, आहे का नाही? दोन वाव 100 फूट असेल। 100 फुटावर 100 विमान फूट पडलेले. 100 फूट विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिना आवाजाचं विमान आलं, खांबाला धडकल्यावर धडकून वाजले, उठून उभं राहिली मी। इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे, त्या खांबाला धडकलं आणि आवाज आले, उठून उभं राहिली मी। मग विमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको, भेटेल। मग पुन्हा मागं सरली। मग त्या माणसाने विमान बंद केलं, दार उघडलं, बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ। अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती होता? एकच व्यक्ती होता। आणि त्याला व्यक्ती बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का? नाही म्हणे काय झालं मला, फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं। म्हणजे बस झालं, आता मला काम करायचं भुईमुग। 8:40 हे विमान हवेतच बंद पडलं आणि डायरेक्ट खाली शेतातच उतरलेलं आहे। हे विजेच्या पोलला थोडंसं धडकून पुढे येऊन थांबलेलं हे विमान आहे। रेडबर्ड या कंपनीचं हे विमान अपघात तर आहे असं रेडबर्ड कंपनीचे येते काही लोक सांगत होते, परंतु आम्हाला असं वाटतं की हे रेडबर्ड कंपनीचे जे पायलट तिथं ट्रेनिंग घेत आहेत ते स्टंट करतायत। बऱ्याच वेळा त्यांनी गावामध्ये स्टंट केलेला आहे। इथून या विमानापासून 200 ते 300 मीटर अंतरावरती वाघजाई पाझर तलाव आहे। तो पावसाच्या पाण्यानं पाझर तलाव पाण्यानं भरला की त्याच्या वरून विमान हे नेत आहेत आणि त्या पाण्याची समुद्रात जशी लाट व्हावी तशी लाट तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खूप मजा वाटते। परंतु खरं तर साहेब बरं का, ही लाट तयार करण्याच्या नादात इथं जे शेतामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यात खूप भीतीचं वातावरण आहे। आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगण्याचा अधिकार दिलाय, तो या रेडबर्ड कंपनीला मारण्याचा अधिकार नाहीये आम्हाला। त्यांच्यावरती DJCA किंवा जे काय अजून ज्या संस्था आहेत, तुम्हीच मगाशी नाव घेत होता, आम्ही शेतकरी लोक आहे, हे काय संस्था वगैरे आम्हाला माहीत नाहीत, परंतु या हवाई मंत्रालयानं याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि याचे जे पायलट लोक आहेत त्यांची तर खरं चौकशीच व्हायला पाहिजे। ते बऱ्याचदा दारू पिऊन बी विमान चालवतात। या ठिकाणी रेडबर्ड प्रमाणेच कार्वर एव्हिएशन ही देखील संस्था आहे, काय म्हणायचं या संस्थेविषयी आपल्याला? कार्वरचं विमान अजून म्हणजे त्यांचं विमान पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे। ते काही जास्त हे नाही होत त्यांच्यामुळे नुकसान। हे मुद्दा म्हणून करतायत असं वाटतंय आम्हाला रेडबर्ड। कार्वर एव्हिएशन कडून गावासाठी काय मदत, जसं की रेडबर्ड कडून तुम्ही तक्रार करताय की ते अजिबात कुठलीही गावासाठी मदत करत नाही, कार्वर एव्हिएशन करताय का आपल्या गावासाठी काय मदत वगैरे? कार्वर कंपनी फुलाची पाकळी ही नेहमी मदत करत असते। रेडबर्ड वाल्यांनी सुद्धा मदत करायला पाहिजे आणि जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांना तिथं कामाला ज्या त्याच्या क्वालिफिकेशन नुसार कामाला घ्यायला पाहिजे। त्यांना ते घेत नाहीये, ते टाळाटाळ करतात। तिथं मी भुईमुग काढत होते कडलाच, तिथं एक खांब आहे, ते खांबाला धडकल्यावर मी बघितल्यानंतर मग उठून उभं राहिली तर विमान पुढं चाललं होतं। पुढं जाऊन वळून दुसऱ्या खांबापाशी थांबले गेलं। मग मी ती बघायला निघाली होती तिकडं की बाबा काय झालंय बघा, तर मला एक जणांनी थांबवलं, म्हणे पोटबीट होईल, त्यात आयला असतं, तू जाऊ नको। मग मी तिथंच थांबली।
थांबल्यानंतर मग मी माघारी फिरली आणि थोडी थांबली. पुन्हा ती पायलट ती बाहेर निघाल्यावर तिथे गेली तर पायलटला काही लागलं नव्हतं, काय नव्हतं, सुखरूप बाहेर निघाला ती. मग सगळी माणसं हळूहळू हळूहळू लई गोळा झाली. मग लई गोळा झाल्यावर मग त्यांचं ते पोलीस हे आलं, त्यांचं ते चालू झालं. म्हणजे तुमचं मला म्हणता येत नाही काय म्हणायचं. तुम्ही काय काम करत होते त्यावेळेस? मी भुईमुंगा शेंगा उपटत होती, पण हिथंच उपटत होती. बरं, किती जिथं- अंतरावर पडलं तुम्ही? ती एक मला वाटतं 2-3 मीटर असं 100 फुटाच्या नंतर खाल्ल्यावरती मन पडलं आणि वरल्या तुकड्यात मी असं. यापूर्वी देखील विमान अपघात घडला होता हम्म. त्या ठिकाणी. नाही घडला, अजिबात नाही. इथं घडलंच नाही आमच्या इथं. फक्त तिथं दादांचं घडलेलं सकाळ सकाळ तेवढंच. आणि आता ही नवीन आहे. आणि इकडे एक गाडी खेळ म्हणून शिरसुफच्या रोडला तिथे एक पडलं होतं माळात. ती पार्ट्याच असं जळून हे झालं, ती पार्टच भरून आणलं होतं तिचं ते इमानाचं. मग दुसरीकडे कुठं पडलेलं मला काही माहिती नाही. दुसऱ्या गावात पडलेलं आहे पण मला माहिती नाही. तुम्ही एकटीच होते का त्यावेळेस? हा, हिथं एकटीच होती मी आता सकाळी. ज्या टायमाला इमान पडलं ना, आलं ना, त्या टायमाला मी एकटीच होती. आणि धडकल्यावर खांबाला मला आवाज आले, उठून उभं राहिली मी. तर मग शेजारी इमान म्हणलं आता काय खरं नाही गाड्या. भेव वाटलं मला, भीती वाटली, पण एवढं काही जाणवलं नाही. रोज विमान इथून जातं. हे कोण वरनं जाते डोक्यावरून सारखी जाते, आम्हाला बोललेलं कळत नाही एकामेकाला, एवढी इमान जाते. पण असे पडलं नाही ते इमान कधीच. आमच्या घरावणीच जातात, घरावणीच येतात, पण नाही काय असं धोका झालेला नाही. आज पहिल्यांदाच झालाय ते झालाय वस्तीच्या कडेला झालाय. असं वस्तीपासून लांब पण नाही, वस्तीच्या कडेला आहे. मध्ये काय एवढीच पटी आहे एकच, मी जे आहे उभा राहिलेली एवढीच पटी आहे. नाही सगळ्या वस्त्याच आहेत तिकडं. म्हणजे वस्तीच्या कडेला अपघात झालाय.